उदय सामंत चाकण MIDCमध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जागे, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी. चाकण MIDCतील अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि त्यातून होणारे अपघात नित्याचे झालेले आहेत. सततच्या या त्रासाला कंटाळून 20 लघु उद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज 16 ऑगस्ट रोजी चाकण MIDCचा दौरा करणार आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडवली आहे. आता ते एवढी तत्परता दाखवू लागलेत की मध्यरात्री त्यांनी रस्त्यांची डागडुजी केली आहे. कुठं खड्डे बुजवलेत तर कुठे रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरण्याचं काम रात्रीच्या अंधारात करण्यात आले. मंत्री येणार म्हटल्यावर दाखवली जाणारी तत्परता एरवी यंत्रणांकडून का दाखवली जात नाही, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान चाकण MIDCतील मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारण गाजत आहे आणि या सगळ्या प्रश्नावरून अखेर सरकारला जाग आली आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि उद्योगांच्या प्रलंबित तक्रारींची अखेर राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे. यामुळे उशिरा का होईना पण आता तरी चाकण MIDCतील प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.